तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। आमदार राम सातपुते यांनी केली विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ। सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद, नागरिकांनी दिली अब की बार 400 पारची घोषणा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या मॉर्निंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला। सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी यावेळी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली। तसेच सोलापूरच्या विकासासाठी विविध मुद्द्यांवर चर्चा केली। नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप व महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले। यावेळी अनेक तरुण, महिला, भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली। यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापुरात IT पार्क आणणे, सोलापूरकरांना दररोज पाणी देणे, युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे, गारमेंट पार्क, वर्ल्ड एक्झिबिशन सेंटर, MIDC मधील सुविधा, व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंडावरील विषय आहेत। आगामी काळात ते पूर्ण करणाऱ्याला प्राधान्य राहणार आहे असे अभिवचनही आमदार राम सातपुते यांनी या प्रसंगी दिले। या प्रसंगी आमदार राम सातपुते यांनी खंदक बागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला। तुम्ही टीका करा, आम्ही विकास करतो। विरोधक भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत। याबाबत आमदार राम सातपुते म्हणाले, तुम्ही माझ्यावर टीका करा, आम्ही भाजपांनी केलेली 5 कामे सांगू। तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करा, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली 25 विकास कामे सांगू। तुम्ही भाजपवर टीका करा, आम्ही भाजपने केलेली हजारो विकास कामे सांगू। कुणी कितीही टीका केली तरी भाजप विकासाच्या मार्गावरून हटणार नाही। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराशेजारील वॉकिंग ट्रॅक देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेच बनवलाय असंही आमदार राम सातपुते म्हणाले। मधल्या भाषणातले जे काही व्हिडिओ आहेत ते सातत्याने व्हायरल केले जात आहेत। त्यावर बघा आणि कसा आहे, आता असं असेल तर भविष्यात कसं असेल। आपण एका कार्यकर्त्याला त्या व्हिडिओमधून भाषणाने जाब विचारला होता, काय नक्की माझ्या घरातले कार्यकर्ते लीड भाजपला किती भेटलं पाहिजे बरं, कारण माझा कार्यकर्ता आमचा जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्याकडे मानतो। आम्हाला या ठिकाणी कार्यक्रम काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांचा। आम्ही या ठिकाणी घरातले ते मानतो, जनता पार्टी हा परिवार मानतो, त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरी या ठिकाणी अतिशय पातळीवर जाऊन ते प्रचार करतायत आणि पद्धतीने बोलतायत। मी समोरच्या उमेदवाराला सांगतो, ताई तुमची निवडणूक ही तुमच्या विरोधातली आणि तुम्ही आमची बहीण आहात, त्याच्यामुळे काळजी करू नका। तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही, कुणी काही करणार नाही। ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे। मोदी काय केलं हे यातल्या जनतेला माहिती आहे।